आम्ही निधी देतोय, तुम्ही कचाकचा बटन दाबा, नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल। इंदापूरच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदी सारखं करावं लागेल। अजित पवारांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, तर विरोधकांचा अजित पवारांवर निशाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची मुंबईत एकत्र सभा होणार। अमित ठाकरे यांची अनौपचारिक गप्पांदरम्यान माहिती। मुंबईतील 2 जागांसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगतापांचं नाव चर्चेत। उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, दीपक केसरकर यांचं वक्तव्य। महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती। अमरावतीत राणा दाम्पत्यानं घेतली अभिजित अडसूळ यांची भेट। अडसूळ आणि राणा कुटुंबियांमधला अनेक वर्षांचा वाद शमला का, याची जोरदार चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या। विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार। माढा लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, उत्तम जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट। 19 एप्रिल रोजी भूमिका जाहीर करणार। गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही। 14 एप्रिलच्या भाषणातील राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ व्हायरल। गीता गवळी या अरुण गवळींच्या कन्या। रामनवमी निमित्त अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्याभिषेक। राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरची पहिलीच रामनवमी असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह। सांगली साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस। सांगलीमध्ये काही भागात गारपीट, तर अवकाळीमुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये पिकांना फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।